हे गुरु आठवून या चित्ता भ्रमण करीत असे पिशावत साली श्वास आठवून या येत नात हे नात म्हणून हे नाथा तुम्ही असणारा कुठा आहात हंबरटा पडू लागला गोरक्षनाथ. कारण 12 वर्षे साधना केलेली होती, तीर्थयात्रा करायला सुरुवात आहे, लहान वयाचे असणारे असताना सोडलेले त्या गुरुनं. म्हणून आठवण येऊ लागले, हंबरडा फोडलेला रडू लागला, इकडं विचारू लागला नाथा कुठे आहेत तुम्ही असणार, माझी तुमची असणारी भेट कधी सुटलेली कुठे आहेत म्हणून हंबरडा येऊ लागला. वारंवार हंबरडा फोडित म्हणे पायी म्हणे कधी भेटेल गुरुनाथ, प्राण डोळा उचलला कंचित पाय आता दाखवी. गुरुनाथा माझा प्राण असणारा डोळ्यात आलेला काही राहिलेलं नाही, माझा असणारा प्राण आता शरीरातून जाऊ पाहते, म्हणून लवकरात लवकर तुम्ही कुठे का होईना पण मला दर्शन द्या असा शोकाकुलित होऊन गुरुक्षणात बोलू लागले. ऐशी प्रेम होताशी वृष्टी आपुले कुशे वागवटी म्हणे पाहिला शरमचिंद्र जेटी कोणीतरी सांगा हो. ग्रामामध्ये आलेला कोणीतरी मला सांगा माझा गुरु कोणी बघितला का, कोणीतरी मला सांगा असं म्हणून हंबरडा फोडून रडू लागला महाराज. कोण गोरक्षनाथ. मग काय म्हणतात लोक, आयशे बहुता बहुता पुसून नाना क्षेत्र करी गमन तो ब्रह्मन गोड देशा कारण हे टापटनी पातरला. हेला पट्टणी पातळा गौड बंगालामध्ये हेला पट्टण नावाचं एक गाव आहे आणि असणारा भ्रमण करत करत त्या हेला पट्टण नावाच्या गावामध्ये गोरक्षनाथ आलेले आहे. तपे भाषे बक्षिले संमंग्र ते अति सूक्ष्म जरी शरीर त्यावर शिरगुरु विवेक चिंता शान हाडी लोटी माते तसे. अहो 12 वर्षे साधना केली, 12 वर्षामध्ये असणारा फक्त खायला हवा होती, काहीच नव्हतं. अस्थिमोष एक झालेलो होता, एकदम हडकुळा असणारं शरीर झालेलं आणि पुन्हा चिंताही असणाऱ्या गुरुची. काय अवस्था असेल त्या गोरक्षनाथाची बघा. आणि अशा अवस्थेमध्ये हंबरडा रडू लागलेला आहे. ते ते बसेल ते ते वाशे निरंबुन दिवाहून वाती नेत्राशे कार्य कारण कोण्या क्षेत्रासे भिक्षा मागू जातशे. पोटापुरती भिक्षा मागायचा, जिथं जाईल तिथं असणारी थोडीशी भिक्षा मागायची, 4 घास खायचे, पण असणारा हो रात्र ध्यास गुरुचा होता. माझे गुरु कुठं भेटतील, हमेशा रडाय सुरूच होतं, डोळ्यातून आसू हमेशा वाहायला सुरूच होते. अशी अवस्था त्या गोरक्षनाथाची झालेली आहे. तो हेर पठण नगरा माझी येऊन बसला शना बरी तो द्वारपाल ग्रामद्वारी बसले होते काहीशे. हेला पटण ग्रामाच्या द्वाराच्या ठिकाणी काही लोक बसलेले होते आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचला गोरक्षनाथ. पोहोचल्यावर काय म्हणतो त्या असणाऱ्या माणसांना, त्याने पाहुण्या गोरक्षनाथ आदेश म्हणून या त्याची नमित परी गोरक्षेत या द्वारपारात पुसत मचिंद्रनाथ आहे की. आदेश म्हणून असणारा नमस्कार केला कोणा गोरक्षनाथाने त्या वयोवृद्ध माणसाने. हेला पटणाला आले नमस्कार आणि विचारायला सुरू केलं. ध्यासच त्याचा लागलेला होता, माझे गुरु बघितले का असणारे असे विचारल्यावर ते वयोवृद्ध माणसं काय म्हणतात, तव ते म्हणते आमुचे गावी मचिंद्र नामे कोण गोसावी महाराजा हरीच नाही काय सांगावी सुख व्यक्ती. हो म्हणले असणारा मच्छिंद्र नावाचा काही गोसाई आमच्या गावाला आलेला नाही, पण त्याची ख्यातीही माहित नाही. म्हणजे तुम्हीच आज म्हणायला लागलात हे गोरक्षनाथा, तुम्ही म्हणलात हेच ऐकले म्हणजे. पण परिणात एकत पाशी आला होता या गावाशी नाम जालिंदर या जगाशी अरे मिळत होता महाराजा. गोरक्षनाथाला सांगू लागलेलो बाबा एक तपस्वी आला होता पण त्याला जालिंदरनाथ असं नाव होतं. म्हणजे मच्छिंद्र काही म्हणत नव्हते, मग मच्छिंद्र तुम्ही म्हणता, मग मच्छिंद्रनाथाविषयी काही माहित नाही पण जालिंदरनाथ असणारा होता म्हणजे एवढं मात्र माहित आहे. काय सांगावी तयाची नीती लोकाशी वाटे ऐशा गभक्ती तो तृष्णा भार वाता माती अरे बाळा त्याचं रूप जर असेल तर सूर्यासारखं तेजस्वी होते, अतिशय गौड रूप होतो, गोरा पान असणारा सोनेरी असणारा असावा.
सूर्यासारखं तेज होतं आणि अजूनही पैशाचे होतं. म्हणजे ते गोधनाला असणाऱ्या गायींना भारा चाऱ्याचा आणायचा तर डोक्यावर आदर यायचा त्याच्याबरोबर. असा तो महात्मा होता असे लोक म्हणू लागले. गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाटे शे कृष्ण येरी म्हणे तो कान नातुना गोधन करिता आणि दशे. बाबा असणारा त्याच्याकडे काही जनावर होते का सांभाळण्यासाठी, जेणेकरून तो असणारा घास आणायचा गवत आणायचा असं लोकांना विचारल्यावर काय म्हणतो गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे येरी म्हणते गावाचे परी ते लोक वाता गोधनाचे पालन करी की महाराजा. गोधनाचं तो पालन करत नव्हता, गाईचं असणारा पालन करत नव्हता, पण गावातलेच गुरु होते आणि त्या गाईसाठी तो असणारा आणून टाकायचा चारा असे लोक म्हणतात. गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहून या लोक कवण ठायास झाला पुढे तो सांगा. गोधनाला चारा आणत होता तर किती दिवस राहिला आणि राहिल्यानंतर असणार काय कुठे गेला तो असणारा पुढं. ये म्हणती योग द्रुमान एक सत्वर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे ते आम्हा माहित नाही महाराजा. गोरक्षेबाळामध्ये 1 वर्षापर्यंत होता इथे 1 वर्ष, पण 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर अचानक तो कुठं गेला ते आम्हालाही माहित नाही, कुणाला सांगूनही गेला नाही. म्हणजे एवढं माहिती की 1 वर्ष होता. या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले पात येली म्हणे जसे आजपर्यंत लोटले सत्वर महाराजा. किती वर्ष लोटून गेले बरं इथून निघून जाऊन त्याला. लोक म्हणू लागले महाराज त्याला 10 वर्ष लोटून गेलं की तो होता त्याला 10 वर्षापूर्वी होता, 1 वर्षभर होता आणि निघून गेला त्यालाही 10 वर्ष होऊन गेलं. म्हणजे जवळपास बरेच दिवस झाला. गोरक्षनाथाला माहिती भेटली. ऐशी ऐकुली तयाची वाणी गोरक्ष विचारी आपुल्या मनी तरी माझा स्वामी नाम पलटुली जगा माझी विचारला. मनात आलं माझा स्वामी तो असावा आणि माझ्यासाठी त्याने नावाचा पलट केला का काय, नाव बदलून ठेवलं का काय असणारा मी ओळखू येऊ नये म्हणून असं त्याला मनाच्या ठिकाणी संशय निर्माण झाला. मी सोडून या पूर्ण तपास लागवया करीत जाईल दावत म्हणून या पलटेला स्वामी नामास गावा माझी मिळवला. हो नावाचं पलट केलं, नाव बदललं असणार का काय म्हणजे असणार, कारण मला त्यांची भेट घ्यायची नाही, मला घेऊ द्यायची नाही का काय त्यांच्या मनामध्ये, मला असं काय केलं असावं. गोरक्षनाथ विचार करून आले. ऐशी कल्पना करून मनी अश्रुधारा वाती नयनी म्हणे महाराजा गेला सोडून मज पाहता कैसा रे. हे महाराजा का बरं मला सोडून गेला असं म्हणून तो हंबरडाला रडू लागला. गोरक्षनाथ टाकून निर्वाकानात कोठे गेला माझा नात की आरवय आज्ञान बालक बहुत मोकलीले केशे मज. हे गुरुनाथा निर्वाण कारणामध्ये म्हणजे फार घनदाट जंगलामध्ये मला असणारा सोडून कुठं असणारा गेला हे लागला. हे नाथ तू सकलमय सर्वाशी बाप माय तुझा विना माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिशेना. तुझाच मला असणारा आश्रय गुरुनाथा आणि मला सोडून का बरं गेला, का नावाचा पलट केला, असं काय केलं म्हणून करू लागला. मज पडचारी एरणी चोरून गेली कोणे राणी माझे समरण सकर सांडूनी कशी गुंतली तिकडेची. हो माझा असणारा अंधाची काठी असणारी होती, आधार होता माझा गुरुचा आणि कोणीतरी चोरून न्यावा जायची काठी, तशी अवस्था माझी झाली. गुरुनाथा कुठं आहात. मग वत्साचे प्रेम मावली कोण राणी चोरून गेली बरे माझे समरण विसरवणी कैसे गुंतली तिकडे. मी असणारा वासरू होतो वासरू, तुम्ही माझी गाई होता, गाय वासराला विसरून जंगलात चराई गेली, तिकडेच असणारा विसर पडला त्या वासराचा, अशी अवस्था आहे गुरुराया माझी झाली. माझी या मोहाची माया करून गेली अंतराया मज ते विसरून सद हृदया कैशी गुंतली
झाली तिकडेची. हृदयाचा विसर पडला तुम्हाला करू नका. मोह असणारा सोडला का काय माझ्यावरची माया सोडून गेली अशी गुरुनाथाची असणारी आठवण करून गोरक्षनाथ रडू लागले. ऐशे बोलून विलाप करीत उदय हमरडा मारुनी दावत पोट करून बस सोडित आनात म्हणून या. श्वास असणारा रोखून धरायचा, आठवण करायचा, हमरडा फोडायचा अशी अवस्था त्या वृक्षनाथाची झाली. मग ते कवनारू द्वार पार म्हणती नात न करी तळमळ तुम्हा माये लेकराचा मेळ ईश्वरचा द्वारपाळ म्हणू लागले, नाथा बाळा तुमचं मायलेकराचं कुठं का होईना पण काय होईल भेट होईल, रडू नका असणार तुम्ही, शोक करू नका असे द्वारपाळ म्हणू लागले वृक्षाला. ऐशी वदती ती वाळते वाणी गावत हिंडला भिक्षेला मुली. मग तो गोरक्ष सदय नो सदनी अलक्ष गजवी जातशे. दमन सारखं खा पुढचंच. परी जालिंदर होता त्या ठाया तेथे सजाला भिक्षा पाहिला तो एकटाची सदन जाईला पावतान खर म्हणतशे. जो सवय पुण्या जालिंदर आदेश म्हणता मही अंत तो आदेश गोरक्ष प्राप्त श्रावण झाले तटाती. ज्या घरी असणारा अलक्ष निरंजन करीत गोरक्षनाथ आले भिक्षा मागण्यासाठी त्या अंगणामध्ये आला. गोरक्षेच्या असणारा अलक्ष निरंजन घातली. अलक्ष निरंजन घातल्यानंतर ज्याने जे आदेश केला होता गोरक्षाचा आवाज ही कुणाला निधीतले असणाऱ्या जालिंद्रनाथाला ऐकू गेला. आणि ऐकू गेल्यानंतर त्याला आदेश पुन्हा त्या जालिंद्रनाथाने केला. नमस्काराला नमस्कार केला पाहणारा त्या जालिंद्रनाथानं गोरक्षनाथाला. मग झालं काय? मग ते आदेश बदुलिया पुढती म्हणे कोठे हात महाराजा जती येलो म्हणे मही गती विराजलो शे महाराजा. म्हणजे मला आदेश केला तुम्ही, हे महाराज तुम्ही कुठे गुरुवर आहे? गोरक्षनाथाला वाटलं आपलेच गुरु आहेत, नाव पलटलेले लोकांनी सांगितलेले आदेश तर दिलाय. आणि त्यावेळेस त्या जालिंद्रनाथानं सांगितलं बाबा मी असणारा गर्तेमध्ये आहे. गोरक्षे म्हणे कवड नामी मिरविता हात नाथ स्वामी येले म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात. गोरक्षनाथाला वाटलं होतं माझे गुरु असतील पण त्यांच्याच असणाऱ्या संप्रदायामध्ये हे होते. म्हणले बाबा नाव काय तुमचं गुरुवर आहे? म्हणले या देहाला जालिंद्रनाथ असणारा नाव आहे. परी महाराजा योग तुम्हा कवण नामी मिरवित शे तुम्हा आणि वरद हस्त प्रसाद उदगमा गुरु कोण तुमचा हो. तुमचं काय नाव आहे? कोणत्या नावाने तुम्ही वावरता आणि कोणाचा असणारा गुरुमंत्र घेतलेला हे सांगा. गोरक्ष म्हणे मचिंद्रा जती वर प्रसाद गुरु मूर्ती आणि गोरक्ष नामध्ये हा प्रती जगा माझी मिरविले. तुम्ही विचारलं गोरक्षनाथाला, गोरक्षनाथाने सांगायला सुरुवात केली बाबा या देहाला गोरक्षनाथ म्हणतात. या देहाला असणारा मच्छिंद्रनाथाचा अनुग्रह भेटलेला आहे. परी महाराजा एक युक्ती तुम्ही शेविली मही गती जग प्रविष्टा पापमती भक्ती झाली लोकांची. पापमती असणारी काय झालेली दुष्ट वृत्ती झाली लोकांची. तुम्ही गर्दीमध्ये असणारा का बरं त्या ठिकाणी असणार आहात असावी. कोण विचारला ना गोरक्षनाथ. ऐशी ऐकुनी तयाची वार्ता जालिंदर संगे झाली कथा ते पुण्या गोरक्षनाथा कोपन पेटला. विचारलं जालिंद्रनाथानं कथा सांगितली गोरक्षनाथाला काय केलं काय झालं ती सगळी कथा काल तुम्ही ऐकलेली. आणि ऐकल्यानंतर असणारा गोरक्षनाथाला खूप राग आला. एवढा राग आला की त्याला वाटलं ही नगर पालथं घालावं, या राजाला नाही ती शिक्षा जाळून भस्मसात करावं. एवढा राग आला पण अनावर केला नाही ते नसणार. काय केलं म्हणे महाराजा आज्ञा करावी शेदेची घालीन पारती मही तव त्या नृपा पडून काही भस्म करील शनात. त्या राजाला भस्म करीन हे नगर सुद्धा फक्त तुम्ही आज्ञा द्या असा गोरक्षनाथ जालिंद्रनाथाला म्हणाला. ऐसा अग्नी पेटला सदानंदात तेने तृष्णेची तुझे कोण गणित तनयाचे तीर दुप्पनात भस्म करील महाराजा. सुद्धा लागू दे
असणारं टाकलेले त्यानं. म्हणजे फक्त तुम्ही आज्ञा द्या. एका क्षणामध्ये याचं नगर सगळं जाळून भस्मसात करतो असा वृक्षनाथ म्हणू लागलेला आहे. आयशी गुरु मूर्ती देव दानव वरदती ऐसा स्वामीची घालून या गती राजे कैसा करतो जी. कपाळाचा तो राजा वृक्ष म्हणू लागला. ज्याचे देव असणारे शरण आले त्या ज्ञानेंद्रनाथाला सगळे 33 कोटी देवांचा असणारा देव सुद्धा त्याला सहकार्य करतात. आणि एवढ्याचे असणाऱ्या छिल्लर राजे ह्याला गर्दीमध्ये पुरावं. किती मूर्ख राजे आहे. कसला असणारा राजे आहे असा असणारा तो म्हणू लागला. तरी आताची आज्ञा प्रमाण लागून दे क्षण माग जालिंदर बोले वचन नवे महाराजा. महाराज मला एक क्षण सुद्धा लागू देणार नाही. फक्त तुम्ही असणारी आज्ञा द्या. जालिंदर नाथानं सांगितलं बाबा असं करू नको. कधी ताकद होती का जालिंदर नाथाकडे? ते सुद्धा करू शकत होता. पण तसं करू नको म्हणला. राग अनावर करू नको. शांत हो. या कार्याचे पुढील कार्य नातरी हृदय विचारुनी पाये नाथपंथी येणे दुनावे हेची भविष्य असे पहा. जालिंदर नाथाने सांगितलं बाबा आपला नाथपंथ याच्यामुळे दुनावेल. नाव लौकिक होईल. ह्याला चालून भस्मसात करायला काय एका क्षणामध्ये करशील पण अपकीर्ती होईल. म्हणून संतांमध्ये असणारे काय असतात? विवेक असतात. विचार असणारा केला पाहिजे. कितीही असणारा राग आला तरी रागामध्ये पण विचार करावा. तसं वृक्षनाथाला सांगितलं बाबा आपली कीर्ती होणार आहे म्हणजे हे राहिलेलं पुरलं तरी काही हरकत नाही. मी सुरक्षित राग करू नको. त्याला काही म्हणू नको. तरी आता क्षमा करुनी पुढे महाराजा करी गमन परी हे व्रत ऐशी व्रत मान बोलू नका जगा माझी. जगामध्ये असं असणार सांगू सुद्धा नको वृक्षनाथामध्ये. ह्या राजेनं पुरलंय आपल्या पंथातले असणाऱ्या जालिंदरनाथाला सांगू सुद्धा नको. कारण अपकीर्ती होईल. पुढे काही कार्य करायचे म्हणजे असणारा त्या कार्यासाठी तुम्ही असणारा कोणाला सांगू नका. तुम्ही हिंडता सहजमाशी मम सुत कानिक भेटला तुमाशी श्रुत करून या कृत त्याशी व्रत तेथीची सकरिक. एवढंच काम करा. जालिंदरनाथ वृक्षनाथाला म्हणतो तुम्ही तीर्थयात्रा पृथ्वी स्थळावर करताना तीर्थयात्रा करत असताना तुम्हाला कुठं ना कुठं असणाऱ्या तुमची भेट होईल माझ्या शिष्याची. माझा शिष्य असणारा तुझ्यासारखाच आहे वृक्षनाथ. आणि तुमची भेट झाल्यानंतर मुलाखत झाल्यानंतर ओळख होईल. फक्त त्याला असणार माझी माहिती सांगा. या ठिकाणी असं असं झाले म्हणून तुम्ही बाकी काही करू नका. मग तो व्यक्ती पृथ्वी करुण संपादुनी रायाचे करी कल्याण माते काढून गुत्तेतून वाढविल तो नाथपंथ. नाथपंथ असणारा तो वाढवेल. कोण? माझा शिष्य कर्ण कांडेफा. त्याला फक्त सांगा. पण कसा वाढणार आहे कीर्ती म्हणजे राजाला हित करून देईल. राजाच्याच हातून तो असणारा मला काढायला लावेल. आणि त्याच्यापासून राजाला आपण असणं काय शक्ती आहे काय असणार महात्म्य आपलं कळलं म्हणजे त्याच्यापासून आपली कीर्ती वाढत. म्हणून तुम्ही काही करू नका. माझ्या असणाऱ्या कर्णकानी नावाचा जो शिष्य त्याला असणार सांगा. ऐशे कुणी गोरक्षनाथ आदेश म्हणून लिंबवित आणि गोरक्षे कुणी शांत होऊन आदेश म्हणत असे. अशा प्रकारे असणारा गळतीमधून गोरक्षनाथाला तो बोलला. गोरक्षनाथ जालिंदरनाथाला बोलले. एकमेकांना आदेश केला आणि तीर्थयात्रा पुढे करू लागले. मग आदेश शब्दाचे गमन करून निघता गोरक्षनंदन आपुराचे मिळून अन्न उपहार संपादी. काय झालं त्यानं असणारा भिक्षांना असणारा मागितलं. आपला उपहारापुरता असणारा मागितल्यानंतर भोजन केलं आणि पुढची तीर्थयात्रा करू लागले. मग शिंगी शैली करून ग्रहण करत झाला मार्ग गमन तो जगन्नाथाप्रची स्थान तेथे जाऊन पोहोचला. जगन्माता ज्या ठिकाणी होती पश्चिम ठिकाणी असणारी पश्चिम दिशेला त्या ठिकाणी गोरक्षनाथ तीर्थयात्रा करत करत आले. येरीकडे कानिपणात गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जायत येत जगा लागी बोध तसे. उत्तर दिशेला गमन करू लागलेला होता. उत्तर दिशेहून दक्षिणेकडे ह्या दक्षिणेहून उत्तरेकडे चाललेला होता. तिकडून गावोगाव कानिपणात असणारा आपल्या गुरुचे असणारा शोधातच होता असणारे. गावोगाव जायचा तिथे त्याला असणारे शिष्य तयार करायचा असणार. गुरुमंत्र घेऊन शिष्य आणि तेही बरोबर असे शिष्य घेत येत होता. कानिपनाथ मुखाचे बोध स्थित ऐकुण्या परमजन
काम पडेल तिथं त्या गावामध्ये. आणि बोध केल्यानंतर लोकांना खरं वाटायचं. खरं वाटल्यानंतर ते असणारा अनुग्रह द्या म्हणायचे, लोकांनी अनुग्रह द्यायचा. अशा प्रकारे तो शिष्य त्या ठिकाणी बनवत होता. मग त्या गावात एक दोन सचित निघाले विरतमान, प्रपंचाहीन लाथ मारून नाथ सेवे चालती. नाथाबरोबर सेवा करण्यासाठी काही लोक अनुग्रह घेतल्यानंतर चालू लागले महाराज. अशी बरेचसे शिष्य असणारे त्याने काय केले, आपल्या बरोबर घेतले. हे असणाऱ्या संसाराला लाथ मारून लोक त्याच्या बरोबर येऊ लागले. ऐशे 1 2 5 7 10 20 मेळा जमत, होता होता शतश दाटले शिष्य समाग्रे. म्हणजे 1 2 करत करत असणारा किती झाले, 700 शिष्य असणारे तयार झाले. आणि 700 शिष्याला घेऊन असणारा कानिफनाथ तीर्थयात्रा करू लागला. पूर्व देशी करिता गमना, तो शिरराजे वेशगान, तयांच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहतसे माघारी. असो म्हणले पूर्व दिशेला असणारा गमन करू लागलेला आहे. पूर्व